मंडळी, स्टील हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात एका गरोदर महिलेला प्रसूतीसाठी 6 किलोमीटर चालत जायला लागलं, ज्यामुळे त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना घडली आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या आलदंडी टोला गावात। या गावात अजून रस्ते नाहीत, गावात प्रसूतीची सोय नाही। या गावातली आशा किरंगा ही गरोदर महिला प्रसूतीसाठी 1 जानेवारीला तिच्या पतीसोबत जंगलाच्या वाटेनं 6 किलोमीटर चालत गेली। 2 जानेवारीला पहाटे तिला वेदना सुरू झाल्या। डॉक्टरांनी सिझेरियनचा निर्णय घेतला, पण तोपर्यंत उशीर झाला होता। पोटातच बाळाचा मृत्यू झाला। तसंच वाढलेल्या रक्तदाबामुळे काही वेळातच आशानंही जीव सोडला। इथे सगळं थांबलं नाही, तर मृत्यूनंतरही या मायलेकाची फरफट सुरूच राहिली। पोस्टमॉर्टमसाठी मृत्यूदेह इटापल्ली ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला, पण तिथे स्त्रीरोग तज्ञ नाही असं सांगत त्यांना तब्बल 40 किलोमीटर लांब अहेरीला पाठवण्यात आलं। जिवंतपणी जंगलातून पायपीट आणि मृत्यूनंतर सरकारी व्यवस्थेच्या फेऱ्यात अडकलेली आशा। या घटनेनंतर लोकांकडून संताप व्यक्त केला जातोय। एकीकडे मुख्यमंत्र्यांकडून जिल्ह्यात स्टील हब आणि क्रमांक 1 बनवण्याच्या घोषणा केल्या जात असताना, दुसरीकडे मात्र अजूनही दुर्गम भागातील रस्ते, आरोग्य केंद्रे आणि डॉक्टरांची कमतरता यामुळे निष्पाप लोकांना जीव गमवावा लागतोय। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या पेजला फॉलो करा।